अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर थेट आणि गंभीर आरोपांची मालिका केली। पाटील म्हणाल्या की केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यांनी पार्श्वभूमी स्पष्ट करत सांगितलं की सर्वाधिक गुन्हे असलेले हे आमदार आहेत। मागच्या वेळी त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यांनी 50 खोके म्हटलं तर कॅश बॉम्बवाल्यांची बायको माझ्यावर धावत आली। पुढे त्यांनी आरोप केला की एका ठाकूर बांधवांच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला मारहाण देखील या मंडळींनी केली आहे। यानंतर अधिक खळबळ उडवत त्यांनी भरत गोगावले यांच्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचा व्हिडिओ आणि फोटो दाखवत म्हटलं, हा कॅश बॉम्ब नंबर 2 हे चिटर आमदार आहेत, जनतेशी सातत्याने फसवणूक करतात आणि हे सुनील तटकरे व अनिकेत तटकरेही सांगत आहेत। त्यांनी दावा केला की मतदारसंघात सर्वत्र कामे अर्धवट आहेत। कंत्राटदार विचारले की काम का होत नाही तर ते म्हणतात, आमदारांच्या कमिशनमुळे आम्ही दबलेलो आहोत, फक्त हप्ते आणि कमिशन मागितले जातात। पाटील यांनी पुन्हा भरत गोगावले यांचा व्हिडिओ पुढे ठेवत प्रश्न उपस्थित केला, हे त्याच कमिशनचे पैसे नाहीत ना? त्यानंतर त्यांनी राज्य शासनाला मागणी केली आहे की महेंद्र दळवी यांच्या सर्व खात्यांची, संबंधित अधिकाऱ्यांची, मुरुडच्या सीओंची आणि अनेक बिलांमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी तात्काळ व्हावी। 1, 2, स्टार्ट। शेतकरी कामगार पक्षाची ही मागणी आहे की कालचा जो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला कॅश सोबत महेंद्र दळवींचा, त्याच्यावर शासनाने, केंद्र आणि राज्य शासनाने, सीबीआय, ईडी आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो, सगळ्या एजन्सीजकडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। ते व्हिडिओ खरा खोटा वेगळी गोष्ट आहे, पण सखोल चौकशी तर नक्कीच झाली पाहिजे। आणि हे बघतात ना आमची पार्श्वभूमी काय, ही यांची पार्श्वभूमी। सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। तिसरं म्हणजे यांची काही हिस्ट्री, फार पार्श्वभूमी काय लपलेली नाहीये। यांची बायको मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहिला, व्हायरल पण केला महाराष्ट्राने, नुसतं 50 खोके म्हटली तर ह्यांचीच कॅश बॉम्बवाल्यांची बायको धावत आली माझ्या अंगावर। एका ठाकूर बांधवाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना मारहाण सुद्धा या मंडळींनी केलेली आहे, ह्याचे सुद्धा व्हिडिओचे पुरावे। आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते। हे बघा, भरत गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत, हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। आणि तिसरं म्हणजे आमच्या मतदारसंघात ही कंटिन्यू खुसबुज आहे, सगळीकडे कामं अर्धवट आहेत। कॉन्ट्रॅक्टरना विचारलं की का काम केलं नाही, का अर्धवट ठेवलं, तर ते बोलतात आमदाराच्या कमिशननी आम्ही दबलेलो आहोत, नुसते हप्ते आणि कमिशन या ठिकाणी आम्हाला मानले जातात। माझी मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, कधी थांबणार? हे ते कमिशनचे कॅश नाही ना? या सगळ्यावरती सखोल चौकशी झाली पाहिजे। यांच्या प्रत्येक अकाउंटवरती खूप डीप चौकशी झाली पाहिजे। यांच्या संबंधित असलेले लोक, अधिकारी, आता मुरुडच्या सीओची सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कित्येक बिलं, कित्येक भ्रष्टाचार तिथून त्या ठिकाणी केलेला आहे। ही मागणी या ठिकाणी मी शेका पक्षाच्या वतीने करते। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, केटीव्ही न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।